नमस्कार आबा. नमस्कार तुकाराम. आबा तुम्ही इथं का आलात? अरे तुकाराम, तुला माहित नाही का? आपल्या गावात साचा नव्हतं, भूत आपल्या गावात शेतात. त्यामुळं मी हे गाव सोडायचा निर्णय घेतलेला आहे. आबा तुम्हाला मी किती वेळा सांगितले की ही भूतं तुम्हाला काय करतात सांगा ना. काय तुम्हाला त्रास देतात का? तुम्ही कशाला तुम्ही या गावात या भूताला तुम्ही घाबरू नका. तुम्हाला काय करतात का मला सांगा. ते रात्रीच्या वेळी ती भूतं आपल्या आजूबाजूला येतात, पण आपल्या काही करत नाहीत. आपल्यापाशी येतात आणि निघून जातात. ते फक्त पाहतात की हा माणूस झोपलाय का हा माणूस जागाय, इतकंच करतात. जास्त काय त्रास आपल्याला देत नाहीत ते. त्यासाठी तुम्ही म्हणजे गाव सोडायचा प्रयत्न करता. आता तुम्हाला जायचं म्हणजे तुम्हाला खर्च येईल. बरं हे कोण आहेत? हे हे पाहुणे आहेत, आपल्या गावचे पाहुणे आहेत. त्यांना तुझ्याबरोबर बोलायचं आहे. हां मग बोला बोला बोला. नमस्कार. हां नमस्कार. तुकाराम भाऊ, आम्हाला मुंबई सोडायचं आहे. आम्हाला त्या मुंबईला जायचं आहे. बरं मग जा ना. तुम्हाला कोणी अडवलंय? जा तुम्ही. हे बघा समोर हा जो रस्ता असतो तुम्हाला, हे जे तुम्हाला वारा जो येतोय दिसतो का तुम्हाला? वारा म्हणजे वारा तुम्हाला लागतो ना, त्या दिशेने तुम्ही जा. तुम्ही मुंबईला पोहोचाल. हा जो रस्ता आहे, हा जो रस्ता आहे त्या रस्त्याने तुम्ही जर सरळ गेला तर तुम्हाला तो भेटेल. नाही नाही तुकाराम भाऊ, ते काय झालं, आम्हाला असं कळलं की तुमच्याकडे एक ताकद आहे. रात्रीच्या वेळेला फक्त गावात फक्त तुम्हालाच हा रस्ता दिसतो, आम्हाला हा रस्ता दिसत नाही. म्हणून आम्ही तुमची मदत घ्यायला आलो आहे. खूप अपेक्षेनं आम्ही तुमच्या इथं आलेलो आहे. आम्हाला असं निराश करून पाठवू नका. ठीक आहे, मला जरा वेळ द्या. मी तुम्हाला सांगतो, मला जरा थोडा वेळ द्या. काय करू? एवढी रात्र झाली आणि एवढ्या रात्रीची पाहुणा इथं आलाय. काय करू? काय करू तर काय? हां मी असं करतो, ह्यांना मदत करतो. नाहीतर हे लोक रात्रीचं इथंच भटकतील आणि माझ्यामुळे त्यांना काहीतरी दुसरंच काहीतरी होईल. हां ठीक आहे. तर मी काय सांगतो ऐका. हे बघा, मी आणि आबा आम्ही दोघंजणं गाडीच्या मागे बसू. तुम्ही पुढं बसा. हे कोण आहेत? ड्रायव्हर आहे. हां ठीक आहे. मग ते ड्रायव्हर आणि तुम्ही दोघंजणं पुढं बसा आणि मी आणि आबा आम्ही दोघंजणं मागं बसतो. ठीक आहे, चला चला आबा या बसा. दरवाजा उघडा. हां बस बस. बसले का गाडीत? हां बस. हां बसले गाडीत. हां बसले. हां बघा, आता मी काय बोलतो ऐका. मी आता गणपती बाप्पा मोरया म्हणेन तेव्हा गाडी चालू करायची. तोपर्यंत गाडी चालू करायची. हां जरा मला बघू दे इकडे तिकडं. काय झालं तू खराब इकडे तिकडे का बघतो? हो बाबा, भूतं आपल्या बरोबर इथंच कुठेतरी आजूबाजूला आहेत बघा. इथं कुठेतरी आजूबाजूला आहेत. ते आपल्या गाडीवर आघात करतील म्हणून मी बघतो इकडे तिकडे. आपल्या गाडीला नुकसान पोचवतील, आपल्याला नुकसान पोचवतील म्हणून इकडे तिकडे बघतो. थांबा जरा मला बघू. खूप रात्र झालेली आहे, मध्यरात्र होऊन गेलेली आहे. तुम्हाला सांगतो 12च्या नंतर झाले, 12 वाजून गेले तुम्हाला सांगतो. त्यामुळे जरा मला बघू दे इकडे तिकडे. तुकाराम मला भ्या वाटतं तुकाराम. आबा तुम्ही काळजी करू नका. मी आहे ना. मी आहे का नाही? तुम्ही काळजी करायचं नाही, मी आहे ना. तुम्ही काही काळजी करू नका. मी तुम्हाला इथून घेऊन जाईन कसल्यावर. एवढ्या रात्रीचे तुम्ही आलात, मी तुम्हाला घेऊन जातो. तुम्ही कशाला काळजी करता? तुम्ही घाबरू नका. तुम्हाला ते काही करणार नाही. ठीक आहे, चला मला बघू दे एक मिनिट. चला गणपती बाप्पा मोरया. जाऊ दे, गाडी चालू करा. गाडी थांबू नका. गाडी पळवा गाडी पळवा. हां मागं भूत लागले. अरे बापरे, आता काय करेल तुकाराम आता काय करेल तू? मागं भूत लागले तुकाराम. आबा तुम्ही काळजी करू नका. घाबरू नका. मी आहे ना तुमच्यापाशी. एड्यावर गाडी चालेल. गाडी सीधा चालेल. तुकाराम भाऊ, कुठे लेफ्ट राईट करायचं का नाही का? असंच चालवायचं. सरळ जाऊ दे ड्रायव्हर. गाडी एकदम सरळ जाऊ. उभारायचा वेग घेतो का नाही, त्याच दिशेने चल. तुकाराम भाऊ, रस्ता तर आम्हाला दिसतच नाही, काहीच दिसत नाही, पण मला दिसतोय. तो काळजी करू नको, तू गाडी चालव.
गाडी चालू. जाऊ दे, सरळ सरळ गाडी जाऊ दे. हो हो. तुकाराम, तुकाराम आम्हाला खूप भीती वाटते रे तुकाराम. हे काय? आबा तुम्ही काळजी करू नका. मी आहे म्हणालो ना तुम्हाला. बघा रात्रीची वेळ आहे, तुम्ही झोपून घ्या. मी आहे, मी जागा आहे. तुम्ही झोपून घ्या. हां, तुम्ही झोपून घ्या. तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. तुम्ही कशाला काळजी करताय? तुम्ही झोपून घ्या. मी लक्ष ठेवतो. हां, त्यावर गाडी जोरात पळव. हां, जोरात गाडी पळव. बघ, हा भूत येतात भूत. हां, अगदी गाडीच्या जवळच यायला लागेल भूत. जोरात जोरात होईल का क्लच दाब. रेस कर, रेस नाही, रेस कर. जोरात पळव गाडी, जोरात पळव गाडी. जेवढी स्पीड इथे ह्या रस्त्याला तुला सांगतो, ह्या रस्त्याला का नाही कुठल्याही वाहनं तुला भेटणार नाही. रात्रीच्या वेळेला इथे कोणी येत नाही, काय नाही. हा रस्ता सगळा मोकळा आहे. मला लांब लांबपर्यंत दिसतंय. हो, मला लांब लांबपर्यंत दिसतंय. तुकाराम भाऊ, मला आम्हाला सांगितलं होतं की तुमच्याकडे एक दिव्य शक्ती आहे. आणि दिव्य शक्ती अशी आहे की तुम्हाला हा रस्ता दिसतो, आम्हाला तर काही दिसत नाही. आम्ही फक्त तुम्ही म्हणाल तसंच चालवतोय. हो, आम्हाला काही दिसत नाही. आम्हाला आबाने सांगितलं की आमच्या गावात, ह्या भोजपूर गावामध्ये असा एकच व्यक्ती आहे की त्याला हा रात्रीचा रस्ता दिसतो. म्हणून आम्ही तुमच्या भरोशावर ही गाडी चालवतोय. हां ठीक आहे, मला कळलं. तुम्ही चालवा, गाडी चालवता काय. जाऊ द्या. भूत ही गाडीचा पाठलाग करतच आहेत. जरा गाडीचा वेग जरा जास्त वाढवा. हं. गाडीची भूत जरा भूतात आले लांब गेलेत. गाडीचा वेग जास्तच वाढला, भूत खूप लांब गेलेत. हा जो वेग आहे ना ड्रायव्हर, हा वेग असाच चालू ठेव. असाच ठेव वेग. हां, ड्रायव्हर, आपल्याला मुंबईला पोचायला सकाळी किती वाजतील? तुकाराम भाऊ, ते काय मला नीट सांगता येत नाही, पण आपण सकाळी पोहोचू. तरी पण मला जरा तुम्ही सांगितलं तर बरं होईल. तुकाराम भाऊ, 8 वाजतील, सकाळी 8 वाजतील. तुम्हाला सांगतो 8 वाजतील ना. ठीक आहे, चल चल, जाऊ दे, चल गाडी चल. बघ, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही झोपा. मी आहे ना तुमच्याबरोबर. मी आहे का नाही तुमच्याबरोबर? हा एक वेळ मी नसतो तो गोष्टी. हे बघा, माझ्याकडे देवाची तावीज आहे. जोपर्यंत ही देवाची तावीज माझ्याकडे आहे तोपर्यंत अजिबात घाबरायचं नाही. काय पहिले सांगून ठेवतोय, जोपर्यंत माझ्याकडे देवाची तावीज आहे तोपर्यंत ती भूत आपल्याला काही करणार नाहीत. हां, तुम्ही झोपून घ्या, मी लक्ष ठेवतो. ड्रायव्हर, तू गाडी चालव. पाहुणं, तुम्ही त्याला सांगा, ड्रायव्हरला नीटनेटकी गाडी चालवायला. हां, मी जागा राहतो. बाबा तुम्ही झोपून घ्या. हे घ्या, अंगाव घ्या, झोपून घ्या तुम्ही अंगावर. हां, झोपून घ्या. मी आहे जागा, मी जागा आहे. तुम्ही काळजी करू नका. चालेल. सकाळ झाली की मग मला उठवा. म्हणजे सकाळ झाली की मी तुम्हाला उठवतो. ओके. हां, मी तुम्हाला उठवतो. सकाळ झाली, मी आहे जागा. मी जागा आहे. सगळ्यांनी झोपून जमणार नाही. ड्रायव्हरच आणि मी, आम्ही दोघंजण. आणि पाहुणं, तुम्हाला जर जागाच असेल तुम्ही जागू शकता. पाहुणं जरा आबा जरा आजारी असतात आणि त्यांचं वयमान पण खूप झाले, त्यांना झोपेची खूप गरज आहे. म्हणून मी त्यांना झोपवतो. झोपतो.